नमस्कार। सध्या उन्हाळा सुरू आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती उन्हाळी कामे आपल्याला आत्ताच करून ठेवता येतील, म्हणजे पुढे वर्षभर त्यापासून अगदी पदार्थ पटकन बनवता येतील आणि स्वयंपाक करायलाही सोपं जाईल ते पाहणार आहोत। तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात। इथे मी काही शेतातल्या कैऱ्या घेतल्या आहेत। तर सकाळी शेतात गेल्यावर मी आणल्या होत्या, तर या कैऱ्या मी धुवून पुसून घेतल्यात। आता याचं आपण सुरुवातीला साल काढून घेऊया। तर सोलण्याने साल काढून घ्यायचं। तर आपण आधी मसाला कैरी आणि आमचूर पावडर बनवतोय। तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही एकदाच बनवून ठेवले तर अगदी वर्षभर छान टिकतात। मसाला कैरी तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता आणि आमचूर पावडर कुठल्याही पदार्थामध्ये घातली की छान आंबूस चव येते। आता हा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। मी सुरुवातीला काढायला विसरले। सुरीने कट करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आता सगळ्या कैरीचं साल काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आमचूर पावडर आणि ही मसाला कैरी बनवायची आहे त्या प्रमाणात कैरीचं साल काढून घ्यायचं। तर मी दरवर्षी आमचूर पावडर अगदी 2 किलो कैरीची बनवून ठेवते आणि मसाला कैरीसुद्धा 2 किलोची बनवते, म्हणजे कुठेही जाताना पटकन सोबत घेऊन जाता येते। तर आता इथे मी सगळ्या कैरीचं साल काढून घेतलं आहे। ही आपल्याला किसून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपण आमचूर पावडरसाठी याचे चिप्स बनवून घेऊया। तर आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो तीच किसणी मी इथे घेतली आहे। त्याने याचे असे काप करून घ्यायचेत। कसेही काप आले तरी काहीच हरकत नाही, आपल्याला नंतर ही कैरी वाळवायचीच आहे, त्यामुळे आकार कसाही आला तरी चालतो। या कैरीचे तुम्ही आडवे उभे कसेही चिप्स बनवून घेऊ शकता। तर आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कैरीचे चिप्स बनवून घेऊया। साधारण एक 5 ते 6 कैरीचे मी असे चिप्स बनवून घेतलेत। तर हे आता आपल्याला उन्हात वाळवून ठेवायचे। तुम्ही हे एखाद्या पॉलिथिनवर घालून सुद्धा वाळवून घेऊ शकता, म्हणजे पटकन वाळतात। आता मी तुम्हाला दाखवायचे म्हणून थोडेच बनवलेत। तर आता हे आपण उन्हात ठेवूया। आता मसाला कैरी करण्यासाठी इथे मी कैऱ्यांचं साल काढून घेतले। तर या कट करून घेऊया। तर उभेच काप मी करून घेणार आहे। तुम्ही हवं तर छोटे छोटे पण करून घेऊ शकता। अगदी पातळ काप करायचेत। तुम्ही छोटे मोठे कसेही केले तरी चालतील, पण थोडे पातळ काप असले म्हणजे लवकर वाळतात। तर आता अशा पद्धतीने मी कट करून घेतेय। ही मसाला कैरी सुद्धा सगळा मसाला लावल्यावर खायला खूप छान लागते। प्रवासात तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा अगदी वरणात सुद्धा ही कैरी थोडी वाळल्यानंतर टाकू शकता, म्हणजे 12ही महिने तुम्हाला या कैरीचं वरण बनवता येतं। अशा पद्धतीने पातळ कट करून घेतली आहे, म्हणजे असे पातळ काप केलेत। यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालूया, जिरेपूड, काळी मिरी पूड घालायची आहे आणि थोडंसं काळं मीठ सुद्धा घालूया। तर सगळ्या साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि कैरी थोडी आंबट असते, त्यामुळे मी थोडी पिठी साखर सुद्धा घातली आहे। तर पिठी साखर तुम्हाला आवडत असेल, चालत असेल तरच घाला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हळद यामध्ये घातली नाही, कारण हळद घातली की मग ही उपवासाला खाता येत नाही। तर आता सगळं व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे सगळ्या कैरीला हा मसाला व्यवस्थित लागेल। तर मी आता सगळं मिक्स करून घेतलंय। तर एकदम छान अशी ही कैरी दिसतीये, अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, एकदम मस्त लागते। आता ही अशी दूर दूर ताटात ठेवायची आहे। दूर दूर ठेवली म्हणजे अगदी पटकन वाळते। तुम्हाला एवढं करायचं नसेल तर नुसता चाट मसाला जरी घातला आणि थोडंसं तिखट मीठ घातलं तरी पटकन ही बनवता येते। पण चाट मसाला आणि हळद उपवासाला चालत नाही म्हणून मी घातलेलं नाही। तर आता ही अशीच आपण दूर दूर ठेवून घेऊया आणि हे ताट आपल्याला उन्हात ठेवायचं आहे आणि छान कैरी वाळवून घ्यायची आहे। सगळ्या कैरीच्या फोडी मी आता ताटात काढून घेतल्या आहेत। हे आपल्याला उन्हात ठेवून आता चांगलं वाळवून घ्यायचं आहे।
उन्हाळ्यामध्ये अशी दह्यातली मिरची वाळवून ठेवली तर वरण भातासोबत खिचडीसोबत तळून आपल्याला खाता येते. तोंडी लावायला दुसरं काहीही नसलं आणि ही मिरची असली तरी चालतं. अगदी आपण दडपे पोहे केले तर त्याच्यात चुरून घालायला, दही भातात चुरून घालायला छान लागते. तर याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ही मिरची मी आधीच बनवली आहे, थोडीशी वाळायची आणखी राहिलेली आहे. तर अशी दह्यातली मिरचीसुद्धा तुम्ही भरपूर बनवून ठेवू शकता. उन्हाळ्यात आपण भरपूर कांदासुद्धा वाळवून ठेवू शकतो, म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला कुठल्याही भाजीसाठी तळून वापरता येतो किंवा चिवड्यात घालून पण छान लागतो. तर इथे मी आता काही कांद्याचे सालं काढून घेतली आहेत. तर हा कांदा आपण कट करून घेऊया. ह्याचे पातळ आपल्याला काप करून घ्यायचेत. तर साल काढून मी याचे दोन्ही बाजू कट करून घेतलेत. तर एकदम पातळ काप करायचेत, म्हणजे हे पण लवकर वाळतात. अशाच पद्धतीने आता सगळा कांदा कट करून घ्यायचा आहे. हा कांदा आता आपण सुट्टा करून घेऊया. सुट्टा करून घेतला म्हणजे मग पटकन वाळतो आणि वाळल्यानंतर एखाद्या बरणीत भरून ठेवायचा. आयत्या वेळी तुम्हाला पटकन कुठल्याही भाजीसाठी वाटण बनवायचं आहे तर हा कांदा भाजून किंवा तळून घेता येतो. अगदी चिवड्यामध्ये सुद्धा हा छान लागतो किंवा बिर्याणीसाठी तुम्ही वापरू शकता. आपण जो कांदा लसूण मसाला बनवतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा कांदा वापरता येईल. सगळ्या कांद्याला असं पातळ मी कट करून घेतलं आणि नंतर त्याला सुट्टं करून घेतलंय. आता हे उन्हात ठेवून आपल्याला वाळवून घ्यायचेत. मसाला लावून आपण जी कैरी बनवली होती ती सुद्धा छान वाळलेली आहे. तर एकदम मस्त असा याला रंग आलाय. एखाद्या बरणीत भरून ही ठेवली तर अगदी वर्षभर छान टिकते. बरणी चांगली धुवून कोरडी करून उन्हात ठेवून घ्यायची आणि मग यामध्ये ही कैरी भरायची, म्हणजे अजिबात खराब होत नाही, वर्षभर टिकते. कांदा पण मी उन्हात चांगला वाळवून घेतलाय, छान कुरकुरीत झालाय. वाळल्यानंतर आकाराने हा थोडासा कमी होतो. तर हा पण आता एखाद्या बरणीत भरून ठेवायचा. कुठलेही पदार्थ छान उन्हात वाळवून घेतले आणि ज्या बरणीत डब्यात तुम्ही भरून ठेवणार आहात ते चांगले कोरडे करून घेतले तर अजिबात खराब होत नाहीत. हा कांदासुद्धा मी आधी सांगितल्याप्रमाणे बिर्याणीसाठी तळून घेऊ शकता, कांदा लसूण मसाल्यासाठी, रस्सा भाज्यांच्या वाटणासाठी वापरता येईल. चिवड्यामध्ये पण तळून घातला तर छान लागतो. कैरीचे जे आपण चिप्स करून घेतले होते ते सुद्धा एकदम कुरकुरीत झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याला चांगलं बारीक करून घ्यायचं. तर मी सगळे पदार्थ तुम्हाला दाखवण्यासाठी सध्यापुरते थोडेच बनवले आहेत. वर्षभरासाठी मी भरपूर प्रमाणात बनवते. हे आता 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेतलं आहे. तर छान अशी आपली घरच्या घरी आमचूर पावडर तयार झाली आहे. आलू पराठा किंवा कचोरी, समोसाच्या सारणात घालता येते. ज्या पदार्थांमध्ये तुम्हाला आंबूस चव हवी आहे आणि घरी लिंबू नसेल, चाट मसाला नसेल तर त्याऐवजी ही आमचूर पावडर तुम्ही घालू शकता. ही पण हवा बंद बरणीत भरून ठेवायची. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेस मटकीची उसळ किंवा भाजी बनवायची असते किंवा पाव मिसळसाठी पण आपण मटकी भिजवून मोड आणून घेतो. पण कधीकधी आपण ही मटकी भिजवायला, मोड आणायला विसरून जातो. तर अशा वेळेस अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही ही मटकीची उसळ, भाजी किंवा मिसळ बनवू शकता. इथे मी आता मोड आलेली मटकी घेतली आहे. ही मटकी आता आपण एका ताटामध्ये पसरून उन्हामध्ये ठेवून वाळवून घेऊया. नंतर काय करायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. विविध प्रकारचे सांडगे करून ठेवले तर करायलाही सोपे जातात आणि खायलाही याची भाजी एकदम छान लागते. तर मुगाचे सांडगे करण्यासाठी डाळ मी धुवून घेतली आहे. 4 ते 5 तास भिजवत ठेवली होती, तर आता छान भिजलेली आहे. तर या सांडग्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आधी आपण लसूण आणि मिरची घालून वाटून घेऊया. तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल. वाटण मी इथे आता तयार करून घेतलं आहे. याच भांड्यात ही मुगाची डाळ घालूया. तर या डाळीचं चांगलं पाणी निथळून घ्यायचं, जास्त पाणी यामध्ये ठेवायचं नाही. जास्त पाणी जर राहिलं तर मग वडे किंवा हे सांडगे पिठाळ होतात आणि फिरवताना पण याला फार बारीक करायचं नाही. तर इथे मी आता थोडंसं असं रवाळ जाडसरच वाटून घेतलं आहे. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मी तिखट पण घालते आहे.
तिखट घातलं म्हणजे हे सांडगे खायला खमंग लागतात, म्हणजे भाजीमध्ये याची चव खमंग लागते। तर तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता। आपण आधी मिरचीसुद्धा घातलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे धण्या जिऱ्याची पूड किंवा कोथिंबीरही घालू शकता। तर आता छान इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता हे मुगाचे वडे घालण्यासाठी एक ताट घेतलंय, नंतर बाहेर पॉलिथिनवर घालणार आहे। तर अगदी छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे, म्हणजे पटकन वाळतात आणि भाजीमध्ये पण व्यवस्थित पटकन शिजतात। तर सगळे सांडगे घालून झाले की मग उन्हात ठेवून छान 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे। बाजरीच्या खारोड्या पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकता, वर्षभर ह्या छान टिकतात। वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला तळून एकदम मस्त लागतात, किंवा उन्हाळ्यात आपल्याला दुपारच्या वेळेस चहासोबत खाता येतात। थोडेसे शेंगदाणे सोबत तळलेले असले किंवा भाजलेलेही चालतात। कैरी घ्यायची, एकदम मस्त लागतात। तर हे बाजरीचे सांडगे किंवा या खारोड्या पण मी भरपूर प्रमाणात बनवून ठेवते। बाजरीच्या खारोड्याप्रमाणेच उपवासाच्या खारोड्यासुद्धा आपल्याला बनवता येतात। तर त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेऊन रात्रभर भिजवत ठेवला होता। तर आता छान भिजलेला आहे, एकदम आकाराने मोठा झाला आहे, मस्त दिसतोय। तर हा आता आपण चमच्याने आणि हाताने मोकळा करून घेऊया। इथे मी आता एक कच्चा बटाटा घेतलाय, तर याचं साल काढून घ्यायचं आहे। आता साल काढून झाल्यानंतर किसणीवर किसून घेऊया। किसून झालं की लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर मग बटाटा काळा पडतो। यातलं पाणी सगळं असं पिळून काढायचं आहे आणि एका भांड्यात काढून घेऊया। आणि लगेच यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे। आणि इथे मी आता एक उकडलेला बटाटा घेतलाय, तर हा आपण किसून घालूया। तर बटाटा व्यवस्थित उकडून घ्यायचा। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी चिली फ्लेक्स घेतले, तर ते घालूया। तुम्ही याऐवजी तिखट किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आता हे सगळं दाबून चांगलं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित मी आता सगळं मिक्स करून घेतलंय। फारही एकदम याचा लगदा केलेला नाही, यातला साबुदाणा आपल्याला दिसतोय। तर अशाच पद्धतीने मिक्स करायचं आहे। तर आता एका प्लेटमध्ये मी हे घालून घेते, नंतर बाहेर पॉलिथिनवर घालणार आहे। तर छोटे छोटेच घालायचे आणि घालताना असे बटाट्याचे लच्छे आले तरी काहीच हरकत नाही, तळल्यावर ते छान दिसतात आणि खायलाही मग या खारोड्या एकदम कुरकुरीत मस्त लागतात। तर इथे मी आता या प्लेटमध्ये सगळे घालून घेतलेत। उन्हात ठेवून हे आपण वाळवून घेऊया। तर चांगले 2 ते 3 दिवस उन्हात ठेवून वाळवून घ्यायचेत। या साबुदाण्याच्या म्हणजे उपवासाच्या खारोड्यासुद्धा वाळलेल्या आहेत। या पण आपण आता तळून बघूया। उपवासाच्या दिवशी कोणी पाहुणे आले तर अगदी पटकन चहासोबत यासुद्धा तळून देता येतात, किंवा आपल्याला पण थोडीशी भूक लागली किंवा संध्याकाळच्या वेळेस खायला एकदम मस्त आहेत। दिसायलाच या खूप भारी दिसतात, उपवास नसतानाही तुम्ही खाऊ शकता। तर इथे आपले आता हे मुगाचे वडे पण छान वाळलेले आहेत, एकदम मस्त दिसत आहेत। तिखट घातल्यामुळे छान लाल असा रंग आलाय। तर याची तुम्ही सुकी भाजी किंवा अगदी रस्सा भाजी सुद्धा बनवू शकता। रस्सा भाजी खायला तर खूपच छान लागते। आमच्या घरी आंब्याच्या रसासोबत कुरडई आणि या सांडग्याच्या भाजीचा बेत असतो। ही मटकी पण आपली आता इथे वाळलेली आहे। तर आता एका भांड्यात मी गरम पाणी घेतलंय उकळतं, त्यामध्ये ही मटकी घालायची आणि अशीच झाकून एक 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास ठेवून द्यायची। तर आता 20 ते 25 मिनिट झाली आहेत। मटकी एकदम मस्त फुगली आहे आणि पहिलेप्रमाणेच झाली आहे। तर अशा पद्धतीने आता मटकी वाळून नंतर अशी थोड्या वेळ गरम पाण्यात भिजवून तुम्ही कधीही उसळ, मिसळ किंवा मटकीची रस्सा भाजी बनवू शकता। तर ही सर्व उन्हाळी तयारी तुम्ही आत्ताच करून ठेवली तर वर्षभर अगदी स्वयंपाक पटकन तयार होईल, पदार्थ पण आपल्याला झटपट बनवता येतील। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।